नमस्कार. या नव्या व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTT 2021च्या तयारीसाठी मराठी भाषा पेपर 2 मराठी भाषा पेपर 2 साठी आपण अध्यापनशास्त्र आणि व्याकरण यावर पाठीमागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे एकूण 20 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये जे काही टॅग वर्ड्स असतील तर टॅग वर्ड्स सुद्धा तुम्हाला मी कोणत्या प्रश्नामध्ये आहेत तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. त्याच्यामुळे टॅग वर्ड्सचा सुद्धा तुमचा जो अभ्यास आहे तो होईलच. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि CTT 2021च्या मराठी भाषेच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी एक ठेवला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलेलं होतं. तर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पाकिटे बनवण्यास सांगतात. विद्यार्थी त्या सूचनांचं पालन करतात आणि भाषा वर्गातील या कृतीने विद्यार्थ्यांना यासाठी खालीलपैकी कोणती मदत होईल? लेखन कौशल्य वाढविणे, संभाषण कौशल्य वाढवणे, श्रवण कौशल्य वाढवणे की सर्जनशीलता वाढवणे. तर यापैकी कोणतं उत्तर आहे? तर हे तुम्हाला मी विचारलेलं होतं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांची प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा होता की इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षक पाकिटे बनवण्यास सांगत आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना एक कृती देत आहेत आणि ते विद्यार्थी काय करत आहेत, त्या कृतीचं म्हणजे त्या सूचनेचं तंतोतंत ते पालन करतात आणि ती पाकिटे बनवतात. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता वाढवणे तर हे उत्तर दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी सर्जनशीलता याच्यामधून वाढणार आहे, परंतु जर विद्यार्थ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं नाही म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी श्रवण क्षमता आहे किंवा जो श्रवणाचा विकास आहे तर तो जर झाला नाही तर या ठिकाणी विद्यार्थी त्या सूचनांचं पालन करणार नाही. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे जर शिक्षक विद्यार्थ्यांना एखाद्या कृती करण्यासाठी सूचना देत असतील आणि विद्यार्थी त्या ठिकाणी त्या सूचना व्यवस्थित ऐकून व्यवस्थित श्रवण करून त्या कृती करत असतील, सूचनांचं पालन करत असतील तर या ठिकाणी जी काही कृती सांगण्यात येत आहे भाषा वर्गातील ही जी काही कृती सांगितलेली आहे शिक्षकांनी तर याच्यामुळे श्रवण कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकलेलं आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते फसवे प्रश्न असतात आणि आपल्याला थोडासा विचार या ठिकाणी करावा लागतो. पाकिटे ते बनवत आहेत परंतु त्याच्या आधी सर्वात महत्वाचं म्हणजे श्रवण केल्याशिवाय, श्रवण कौशल्याचा विकास झाल्याशिवाय विद्यार्थी पाकिटे बनवायची किंवा नाही. म्हणजे जर सूचनाच या ठिकाणी श्रवण केल्या नाहीत तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्जनशीलता जी आहे ती वाढणार नाही. त्याआधी या ठिकाणी जी काही कृती सांगण्यात आलेली आहे त्याच्यामुळे श्रवण कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होतं. त्यानंतर आता या ठिकाणी आपण या व्हिडिओमधील प्रश्न पाहूया की पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? तर 2019 डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या पेपर 2 मधील हे महत्वाचे 20 प्रश्न या ठिकाणी आहेत. व्याकरणावर आधारित 5 प्रश्न आणि अध्यापनशास्त्राचे या ठिकाणी 15 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? शौर, शनी, सिंहली, प्राकृत, कोकणी. तर यापैकी सामान्य नाम आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर यापैकी प्राकृत. तर प्राकृत हे सामान्य नाम आहे. प्रश्न पुढचा आहे. संस्कृत आर्यावर्तातील प्राचीनतम भाषांपैकी एक होती. तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. आता प्राचीनतम या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, अंडरलाईन केले आहे. तर या शब्दाची जात शोधायची आहे, सांगायची आहे. नाम, सर्वनाम, विशेषण की क्रियापद. तर प्राचीनतम हे विशेषण आहे. प्राचीनतम हे विशेषण आहे. प्राचीनतम म्हणजे खूप जुने, ओल्ड. त्याला आपण या ठिकाणी विशेषण म्हणून या वाक्यामध्ये याचा वापर झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे. विशेषण नसलेला पर्याय निवडा. खालीलपैकी विशेषण नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. पुण्याई, उंच, उबदार, स्वप्न यापैकी विशेषण कोणतं नाही? तर यापैकी पुण्याई हे एक विशेषण आहे, उंच विशेषण आहे, उबदार विशेषण आहे, परंतु स्वप्न हे विशेषण नाही. म्हणून यापैकी विशेषण नसलेला पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न पुढचा आहे क्रियापद असलेला पर्याय निवडा. क्रियापद असलेला
आई, करते, उंच, माता यापैकी कोणतं क्रियापद आहे? तर यापैकी करते, तर हे क्रियापद आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, पुढील पर्यायातील सर्वनाम शोधा. सर्वनाम आपल्याला सांगायचं आहे, तिचं, काळीज, आभाळ, माया. तर व्याकरणाचे प्रश्न इतके अवघड नसतात, सोपे प्रश्न असतात. तर तिचं, तिचं हे या ठिकाणी सर्वनाम आहे. तर 5 प्रश्न आपण व्याकरणावर पाहिले. आता या ठिकाणी अध्यापन शास्त्रावरती हे 15 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर पेपर 2 मध्ये जर तुमची पहिली भाषा मराठी असेल तर 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न हे तुम्हाला मराठी भाषेचे सोडवायचे असतात जर तुमची पहिली भाषा मराठी असेल पेपर 2 मध्ये. तर या ठिकाणी प्रश्न, कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे खालीलपैकी टिंब वाचन नव्हे, विधायक, कल्पनारम्य, प्रगमनशील, ठरवून केलेलं. आता या ठिकाणी त्याच्यामध्ये टॅग वर्ड्स आहे नव्हे. तर टॅग वर्ड्स कोणकोणते असतात या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगतो. नाही, त्याच्यानंतर नव्हे, अचूक नाही म्हणजे बरोबर नाही, तर हा सुद्धा निगेटिव्ह टॅग वर्ड येतो. त्याच्यानंतर योग्य नाही. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जर निगेटिव्ह टॅग वर्ड्स असतील तर आपला जो पर्याय आहे तो सुद्धा निगेटिव्ह शोधायचा असतो, पॉझिटिव्ह पर्याय शोधायचा नसतो. तर ते त्याचं उत्तर नसतं. हे तुमच्या सिंपल लक्षात आलेलं असेल की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्डचा नेमका फंडा काय असतो. तर कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे खालीलपैकी टिंब वाचन नव्हे. तर या ठिकाणी कौशल्यपूर्ण वाचन अशा प्रकारे असतं की त्याच्यामधून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा झाला पाहिजे, त्या वाचनातून काहीतरी फायदा झाला पाहिजे. आता या ठिकाणी विधायक वाचन, विधायक म्हणजे चांगल्या प्रकारचं वाचन, त्या वाचनामधून विद्यार्थ्यांना काहीतरी चांगल्या प्रकारे घेता येईल. आता हे पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पर्याय ओळखता आला पाहिजे. तर पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही. कल्पनारम्य, तर जे कौशल्यपूर्ण वाचन असतं ते कल्पनारम्य असावं, त्याच्यामधून काहीतरी कल्पना आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी रममाण झाले पाहिजे कल्पना करून. तर हे सुद्धा ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामधून विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा बदल होत आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 प्रगमनशील. प्रगमनशील म्हणजे या ठिकाणी प्रगतशील किंवा प्रोग्रेसिव्ह. म्हणजे या ठिकाणी कौशल्यपूर्ण वाचन असं असते त्याच्यामधून विद्यार्थ्यांची प्रगती होते, त्यांच्यामध्ये प्रोग्रेस होते. म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 ठरवून केलं. तर जे कौशल्यपूर्ण वाचन असतं तर ते ठरवून केलं नसतं, की म्हणजे आपल्याला हे वाचन अशा प्रकारे करायचे, ते वाचन अशा प्रकारे करायचे, त्याच्यामधून आपल्याला प्रोग्रेस करायची. म्हणजे अशा प्रकारे आपण ठरवून ते वाचन करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही कौशल्यपूर्ण वाचन असतं तर ते सहज झालं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे ठरवून केलेलं वाचन नवं. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही. आता या ठिकाणी दक्षतापूर्वक वाचन आहे, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी समावेश होत नाही. या ठिकाणी निगेटिव्ह टॅग वर्ड्स नाही, म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पर्याय सांगायचा आहे. त्यामुळे वाचनाचा जास्त आनंद मिळतो. सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात. यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळते. असे वाचन म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजून घेणे. तर या ठिकाणी दक्षतापूर्वक वाचन करणं म्हणजे या ठिकाणी लक्षपूर्वक वाचन करणं. तर जे आपण लक्षपूर्वक वाचन करतो, ध्यानपूर्वक वाचन करतो, त्याच्यामुळे आपल्याला वाचनाचा नक्कीच जास्त आनंद मिळत असतो. म्हणजे या ठिकाणी या गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 यामुळे भाषा शिक्षणाला गती नक्कीच मिळते. दक्षतापूर्वक वाचन केलं तर भाषा शिक्षणाला गती मिळणार आहे. असे वाचन म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजून घेणे. पुस्तकाचा जर सारांश समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दक्षतापूर्वक वाचन करणं गरजेचं असतं. म्हणजे या ठिकाणी या गोष्टी सुद्धा या दक्षतापूर्वक वाचनामध्ये समावेश होतो. भाषा शिक्षणाला गती मिळते याचा सुद्धा समावेश होतो. परंतु सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात. या ठिकाणी येतात असं आहे. सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील जे बारकावे आहेत तर बारकावे या ठिकाणी लेखनातील म्हणजे काना, मात्रा, वेलांटी या गोष्टी लक्षात जर घेतल्या आपण तर त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळणार नाही किंवा शिक्षणाला गती मिळणार नाही आणि पुस्तकाचा सारांश सुद्धा समजणार नाही.
जे बारकावे असतात ते लक्षात घ्यायचे नाही. जे दक्षतापूर्वक वाचन करतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लेखनातील बारकावे लक्षात घेणं या ठिकाणी निगेटिव्ह ही बाब ठरू शकते. कारण त्याच्यामुळे जो वाचनाचा स्पीड आहे किंवा जो अर्थ समजतो तो त्या ठिकाणी आपल्याला अर्थ समजणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे या ठिकाणी दक्षतापूर्वक वाचनामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे. प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित असते? लेखन पद्धती, निष्पत्ती, लेखन पद्धती आणि निष्पत्ती हे दोन्ही आणि उत्तम हस्ताक्षर. तर पाहिजे प्रक्रियात्मक लेखन पद्धती असते, तर या प्रक्रियात्मक लेखन पद्धतीमध्ये जी लेखन पद्धती असते तर याच्यावरती सुद्धा लक्ष असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लेखन पद्धतीमधून जी निष्पत्ती आहे ती निष्पत्ती कशा प्रकारे येत आहे याच्यावरती सुद्धा फार लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे प्रक्रियात्मक लेखन पद्धतीमध्ये लेखन पद्धती आणि निष्पत्ती या दोन्ही गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं जातं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे. भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब ही सर्वात कमी महत्त्वाची आहे? तर पहा सर्वात कमी महत्त्वाची. मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते. मजकूर अधिकृत असतो. मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या सांस्कृतिक बाबींची माहिती मिळते. विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते. तर पहा या ठिकाणी साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने. तर पहा साहित्यिक जे मजकूर असतात तर या संदर्भात आपण प्रश्न सुद्धा पाहिला होता की साहित्यिक जे असतात अधिकृत साहित्यिक असतात त्याच्यामधूनच जे लेख वगैरे आहेत ते काय घेतले जातात किंवा त्याचा समावेश काय केला जातो. तर पहा जे साहित्यिक मजकूर असतात त्या साहित्यिक मजकुराचा जर समावेश केला तर त्याच्यामुळे पहा तो मजकूर एक अधिकृत असतो त्याच्यामुळे तो घेतला जातो. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला पहा कमी महत्त्वाची बाब सांगायची आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या सांस्कृतिक बाबींची माहिती त्या साहित्यिक मजकुरातून पहा मिळत असते. म्हणून ही सुद्धा बाब खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते. तर हे सुद्धा एक खूप महत्त्वाची अशी बाब आहे. परंतु या ठिकाणी मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये पहा वाढ होते. तर पहा हे कमी महत्त्वाचं आहे. कारण पहा या ठिकाणी जे साहित्यिक मजकूर असतात त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे ज्ञान आहे ते मिळत असतं. सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या खालील प्रकारे आहेत आणि फक्त श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते आणि फक्त वाचन कौशल्यामध्ये वाढ होते. तर ही जी काही गोष्ट आहे तर ती या ठिकाणी कमी महत्त्वाची आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कोणते विधान पहा बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात. विरामचिन्हांमुळे वाक्यात क्वचितच बदल होतो. विरामचिन्हांमुळे मजकुराचे सौंदर्य वाढते. विरामचिन्हांमुळे मजकूर वाचताना अडथळा निर्माण होतो. आता या ठिकाणी पहा सत्य आहे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहे. लक्षात ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स उत्तर देताना सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स असणारा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे किंवा तेच पर्याय आपलं उत्तर म्हणून द्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात. तर पहा आपल्या सर्वांना माहिती आहे की एखाद्या वाक्यातील विरामचिन्हामध्ये काही बदल झाला, विरामचिन्ह मागे पुढे झालं तर या ठिकाणी त्या वाक्याचा संपूर्णपणे जो अर्थ आहे तो बदलू शकतो. म्हणजे या ठिकाणी हे जे विधान आहे तर ते अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण खालची 3 विधाने पाहूया की विरामचिन्हांमुळे वाक्यात क्वचितच बदल होतो. तर या ठिकाणी पहा क्वचितच बदल होतो. हे जे काही सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण पहा याच्यामध्ये 100% जो वाक्यामध्ये बदल आहे तो होत असतो. म्हणून या ठिकाणी हा पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर विरामचिन्हामुळे मजकुराचे सौंदर्य वाढतं. तर पहा जे विरामचिन्ह असतात ते त्या मजकुराचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण घेत नाही किंवा त्याचा वापर करत नाही तर त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ योग्य प्रकारे वाचला जावा जो वाचणारा आहे तर अर्थ व्यवस्थित समजावा यासाठी आपण ते विरामचिन्हे वापरत असतो. म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा पर्याय येणार नाही. आणि विरामचिन्हांमुळे मजकूर वाचताना अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी पहा निगेटिव्ह आहे. हा सुद्धा पहा निगेटिव्ह, हा सुद्धा निगेटिव्ह आहे. अडथळा ते विरामचिन्हांमुळे कधीही निर्माण होत नाही तर त्याचा एक चांगल्या प्रकारे अर्थ समजण्यास मदत होत असते. म्हणून पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 विरामचिन्हे वाक्याचा अर्थ बदलू शकतात. तर हे या ठिकाणी बरोबर विधान आहे. प्रश्न पहा पुढचा आहे. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यांकन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरती भर द्यावा? आता लेखनाचं मूल्यांकन करायचं आहे तर त्यासाठी कोणत्या गोष्टीवरती भर दिला पाहिजे? अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण, कल्पनांचे सादरीकरण, मर्यादित शब्दसंख्या,
म्हणी आणि वाक्प्रचार यांचा उपयोग. तर लेखनाचं मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी कोणत्या गोष्टीवरती भर दिला गेला पाहिजे. तर या ठिकाणी लेखनाचं मूल्यांकन करायचं आहे म्हणजे लेखन कौशल्य त्याचं किती प्रमाणात विकसित झालेलं आहे. तर या गोष्टीवरती सर्वात जास्त भर जर द्यायचा असेल तर ती गोष्ट म्हणजे त्या कल्पनांचं सादरीकरण म्हणजे विद्यार्थी त्याच्या कल्पनांचं सादरीकरण त्या लेखनामधून कशा प्रकारे करत आहे, कशा रीतीने करत आहे. त्या कल्पनांचं जर सादरीकरण तो व्यवस्थितरित्या करत असेल तर त्याच्यामध्ये शुद्ध लेखन असेल, व्याकरण असेल, शब्दसंख्या सुद्धा तो या ठिकाणी व्यवस्थित असणार आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच म्हणी आणि वाक्प्रचार यांचा उपयोग तो करणार आहे. तरच या ठिकाणी त्या कल्पनांचं सादरीकरण तो चांगल्या प्रकारे करेल. म्हणजे या ठिकाणी त्या कल्पनांचं सादरीकरण या गोष्टीवरती जास्तीत जास्त भर या लेखनाचं मूल्यांकन करताना द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 तर याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे NCF 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही. या ठिकाणी निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहे. आता म्हणजे या ठिकाणी केलेला आहे पॉझिटिव्ह आपल्याला 3 पर्याय आहेत त्यापैकी एक निगेटिव्ह आहे तो आपल्याला उत्तर म्हणून सांगायचा आहे. तर या ठिकाणी शालेय ज्ञानाची शालाबाह्य परिस्थितीशी सांगड घालणे, भूकंपट्टी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चाललेल्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून हरकत करणे, अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे, मूल्यांकन पद्धती किंवा परीक्षा पद्धती जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप करणे. राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये जी काही मार्गदर्शक तत्वे सांगण्यात आलेली आहेत त्यापैकी पहिले एक तत्व आहे शालेय ज्ञानाची ही शालेय बाह्य परिस्थितीची सांगड घालणे. जे शालेय ज्ञान आहे शाळेमध्ये जे काही गोष्टी शिकवल्या जातील तर त्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी बाहेरील जगाशी वावरत असताना व्यवहार करत असताना बाहेरील परिस्थितीची सांगड घातली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हे एक महत्वाचं असं मार्गदर्शक तत्व NCF 2005 मध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आहे की सांगड घातली पाहिजे. त्यानंतर गोकमपट्टी पद्धतीने म्हणजे पाठांतर पद्धतीने किंवा जी काही पारंपरिक पद्धती आहे त्या पारंपरिक पद्धतीने चाललेल्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून हरकत करणे म्हणजे त्या पद्धतीपासून वेगळं होणे ती पद्धती वापरायची नाही म्हणजे पाठांतर करायचं नाही. आता जे काही पाठांतर करणं आहे तर ते या ठिकाणी निगेटिव्ह आहे परंतु त्या पाठांतरापासून हरकत घ्यायची आहे पाठांतर आपल्याला करायचं नाही म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅग वर्डचा वापर या ठिकाणी केला आहे हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. त्याच्यानंतर मूल्यांकन पद्धती किंवा परीक्षा पद्धती ज्या आहेत त्या जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप करायच्या आहेत. त्या ज्या मूल्यांकन पद्धती किंवा परीक्षा पद्धती आहेत त्या आधी एवढ्या लवचिक नव्हत्या, विद्यार्थ्यांना मार्क्स पडले नाहीत तरी विद्यार्थी नापास होत होते. परंतु या NCF 2005 मध्ये या पद्धती किंवा मूल्यांकन पद्धती लवचिक ठेवण्यास सांगितलेल्या आहेत आणि त्या शालेय जीवनाशी एकरूप असावेत अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय सुद्धा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी जो निगेटिव्ह पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3 आहे की अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तक केंद्रित करणं. तर या ठिकाणी जे तत्व आहे ते सांगितलेलं आहे की अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित नसावा, तो पाठ्यपुस्तकाबाहेर सुद्धा विद्यार्थ्यांनी त्याच्यामधून नॉलेज घेतलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे तर हा या ठिकाणी निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहे किंवा निगेटिव्ह पर्याय आहे आणि या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे तो निगेटिव्ह टॅग वर्डने विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे. काय झाले, कसे झाले, कुठे झाले, केव्हा झाले आहे त्याचा परिणाम काय झाला याचे शाब्दिक वर्णन म्हणजे खालीलपैकी काय. आता आपण काय झाले म्हणतो, कसे झाले, कुठे झाले किंवा केव्हा झाले, त्याचा परिणाम काय झाला. याचं शाब्दिक वर्णन प्रकल्प कार्य, स्वाध्याय, प्रसंग, अहवाल, पदनिश्चय, श्रेणी. तर यापैकी या शब्दांचा वापर करून जे शाब्दिक वर्णन केलं जातं तर ते नेमकं काय असतं खालीलपैकी. तर जेव्हा आपण काय झाले म्हणजे कार्यक्रम काय झाला असेल किंवा कसा झाला असेल, तो कुठे झाला, केव्हा झाला आणि त्या कार्यक्रमाचा परिणाम काय झाला किंवा त्या प्रसंगाचा परिणाम काय झाला तर हे आपण प्रसंग अहवालामध्ये या शब्दांचा वापर करत असतो. पर्याय क्रमांक 3 तर या प्रसंग अहवालाचे शाब्दिक वर्णन आहे. प्रश्न पुढचा आहे विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाचा पुरावा ठरेल. आता भाषा शिक्षणातील प्रगती पाहायची आहे त्यासाठी सर्वात महत्वाची बाब खालीलपैकी कोणती असेल. चाचणीमध्ये मिळालेले गुण, विद्यार्थ्यांनी वापरलेले मौखिक आणि लिखित भाषा, राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम समजणे, भाषेची उद्दिष्टे आणि साध्य जाणून घेणे. तर भाषा शिक्षणातील प्रगती आपल्याला पाहायची आहे त्यासाठीचा पुरावा खालीलपैकी कोणता महत्वाचा असेल.
तर पहा भाषा शिक्षणात जर प्रगती पाहायची असेल तर त्यासाठी पहा विद्यार्थ्यांनी जे काही वापरलेली मौखिक म्हणजे तोंडी आणि लिखित भाषा असते तर या तोंडी आणि लिखित भाषेवरूनच विद्यार्थ्यांची भाषा शिक्षणाची प्रगती समजणार आहे. तर फक्त चाचणीमध्ये काही गुण मिळाले त्याच्यावरून भाषा शिक्षणात प्रगती आपल्याला समजणार नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम समजणे तर या ठिकाणी आपण एवढी मोठी अपेक्षा भाषा शिक्षणातील प्रगतीसाठी करू शकत नाही. हा सुद्धा पर्याय नसेल आणि भाषेची उद्दिष्टे तर आणि साध्य जाणून घेणे तर हा सुद्धा पर्याय या ठिकाणी नाही. तर भाषा शिक्षणातील प्रगती आपल्याला पाहायची आहे तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी जे काही मौखिक भाषा वापरलेल्या असतील आणि जे काही लिखित भाषा असतील तर त्याच्यावरून आपल्याला विद्यार्थ्यांची प्रगती किती झालेली आहे तर हे पाहता येणार आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे. वॅगोत्स्कीच्या परातीकरण परिकल्पनेनुसार म्हणजे स्कॅफोल्डिंग हायपोथेसिस शिक्षकांनी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी द्यावी. कारण शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल म्हणून विद्यार्थी परस्पर काम करीत असल्याने शिक्षकाला विश्रांती मिळेल म्हणून विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते आणि या प्रकारच्या आंतरक्रियेमुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात. आता या ठिकाणी पहा याच्यामध्ये पहा पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आपल्याला वापरायला पाहायला मिळतो की वॅगोत्स्कीची एक परातीकरण परिकल्पना आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांनी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी दिली पाहिजे. पहा या ठिकाणी जोडीने आणि समूहात काम करणे तर हे या ठिकाणी पहा काय आहे एक पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहे. आता या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह जो पर्याय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता जर पर्याय तुम्ही पाहिला की शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल. आता या ठिकाणी पहा काम करणं फक्त शिक्षकाला काम करता यावं यासाठी आपण विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात बसवायचं नाही. या ठिकाणी जर या पर्यायाचा विचार केला तर हा या ठिकाणी निगेटिव्ह आहे. कारण याच्यामुळे विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे तर ती होईलच असं नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी परस्पर काम करीत असल्याने शिक्षकाला विश्रांती मिळेल. आता शिक्षकाने विश्रांती या ठिकाणी घेणं निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर या प्रकारच्या आंतरक्रियेमुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात. भाषा शिक्षणापासून दूर जाणे म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पहा की विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते. या ठिकाणी विद्यार्थ्यांची परस्पर आंतरक्रिया होऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अध्ययनाची संधी दिली पाहिजे. अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. भाषा शिक्षणासाठी तसंच समृद्ध असं वातावरण आपल्याला निर्माण करून द्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हा पॉझिटिव्ह असा पर्याय आहे. याच्यामधून भाषा शिक्षणाला गती मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक 3 येणार आहे की जर जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी दिली तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रिया वाढतील. त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे. विद्यार्थ्यांना भाषा शिकविताना अक्षरे पाराखडी न शिकविता लहान लहान वाक्यांपासून सुरुवात करावी. यावरून कोणती गोष्ट लक्षात येते म्हणजे विद्यार्थ्यांना आपण जी भाषा शिकवतो तर त्यासाठी अक्षरे बाराखडी जर शिकवायची तर त्यासाठी लहान लहान वाक्यांपासून डायरेक्टली सुरुवात करायची. तर यावरून कोणती गोष्ट लक्षात येते संपर्क हा संपूर्ण वाक्यावर अवलंबून असतो म्हणून भाषा शिकण्यासाठी उच्चार शिकण्याची गरज नसते म्हणून की भाषा शिकताना उच्चार आणि व्याकरण यांना सारखेच महत्व आहे की व्याकरण संपर्कासाठी अत्यावश्यक आहे. तर पहा विद्यार्थ्यांना भाषा शिकवायची आहे त्यासाठी डायरेक्टली आपण लहान लहान वाक्यांपासून सुरुवात करायची आहे. तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की कोणतंही लहान मूल असेल तर ते काय करतं डायरेक्टली बाराखडी शिकत नाही किंवा अक्षर शिकत नाही. तर आपण जे काही वाक्य बोलतो समजा पाणी आण किंवा दूध पी किंवा जेवण कर तर अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य असतात तर ते अक्षरे किंवा बाराखडी न शिकता सुद्धा ते बोलायला शिकतं. म्हणजे याच्यावरून पण समजतं की जे संपर्क आहे तो संपूर्ण वाक्यावर अवलंबून असतो तर त्यासाठी अक्षरे किंवा बाराखडी शिकवण्याची कोणतीही आवश्यकता नसते. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाषा शिकवताना सुरुवातीला जे काही लहान लहान वाक्य आहे तर त्याच्यापासून सुरुवात करायची असते. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाषा शिकवताना अक्षरे किंवा बाराखडी न शिकवता लहान लहान वाक्यांपासून सुरुवात करावी. तर यावरून संपर्क संपूर्ण वाक्यावर अवलंबून असतो ही गोष्ट लक्षात येते. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे. इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये शिक्षक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना युट्यूबचा वापर करून व्हिडिओ दाखवून शिकवितात. अंध विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रित साहित्याचा वापर करून शिकवितात. तर अपंग विद्यार्थ्यांना
वेगवेगळ्या खेळांमधून भाषा शिकवितात. तर या ठिकाणी मल्टीमीडियाचा वापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कोणत्या वैयक्तिक कारणांची काळजी घेण्यासाठी केला आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे 3 गट करण्यात आले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थी त्यांच्यासाठी YouTubeचा वापर, त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवतात. अंध विद्यार्थ्यांसाठी ध्वनिमुद्रित साहित्याचा वापर, ऑडिओ क्लिप्सचा वापर करतात आणि अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खेळामधून भाषा शिक्षण. आता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक अशी शिक्षकांनी काळजी घेतली आहे. तर ही काळजी जी आहे ती कोणत्या कारणासाठी असेल? भाषिक भेद, अध्ययन पद्धती, अध्ययन अक्षमता, हे अधिकृत पाठ्य साहित्य. तर पहा या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी जे काही वेगवेगळी पद्धती किंवा वेगवेगळं अध्ययन साहित्य वापरलेलं आहे, तर ही या ठिकाणी अध्ययन पद्धती आहे. कारण या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या ठिकाणी फक्त ध्वनिमुद्रित साहित्य वापरून चालणार नाही किंवा खेळामधून शिक्षण देऊन चालणार नाही, परंतु या ठिकाणी अंध विद्यार्थ्यांची गरज आहे आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी ती गरज आहे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या YouTubeच्या माध्यमातून जे व्हिडिओ आहेत ते पाहून सुद्धा शिक्षण घेता येईल. या ठिकाणी ही एक अध्ययन पद्धती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न नंबर पुढचा आहे, भाषा शिक्षकाने बोधात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसं पाहावं? एक बोधात्मक दृष्टिकोनामधून भाषा शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या काय चुका होतात त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे? एक शिक्षणातील अडथळा व अडचण म्हणून, विचार करण्यासाठी वाव देणारी एक शैक्षणिक बाब म्हणून, चूक सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी यासाठी, की विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती करावी यासाठी. तर या ठिकाणी एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पॉझिटिव्ह असंच पर्याय या ठिकाणी शोधावा लागतो. एक जर भाषा शिक्षक असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसं पाहिलं पाहिजे? चुका विद्यार्थ्यांच्या होत असतील तर यासाठी आपल्याला निगेटिव्ह पाहून चालणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. एक शिक्षणातील अडथळा व अडचण म्हणून, तर या ठिकाणी चुका जर विद्यार्थ्यांच्या होत असतील तर त्या एक शिक्षणाचा अडथळा किंवा अडचण आहे असं आपल्याला पाहून चालणार नाही, म्हणून हे निगेटिव्ह आहे. हे याचं उत्तर नाही. चूक सुधारून ती परत होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. तर पण चूक आपल्या ठिकाणी विद्यार्थ्यांची दाखवायचीच नाही किंवा त्यांना ती सांगायचीच नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आपण एखादा प्रश्न दिला, त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्याचं चुकलं तर ते विद्यार्थ्याला चुकलं आहे असं आपल्याला बोलायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निगेटिव्हिटी तयार होऊ शकते. विद्यार्थ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या चुकांची ताबडतोब दुरुस्ती करायची. निष्काळजी म्हणजे काय, चुका होत असतील तर त्या त्यांना आपल्याला फक्त अशा पद्धतीने तुझं हे थोडंसं असं असायला पाहिजे असं आपल्याला सांगायचं आहे, परंतु 100% त्या ठिकाणी चुकलेलं आहे तर असं आपण सांगून त्या ठिकाणी चालणार नाही. आपल्याला बोधात्मक दृष्टिकोनाचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला विचार करण्यासाठी वाव देणारे एक शैक्षणिक बाब म्हणून आपल्याला त्या चुकांकडे पाहायचं आहे. जर विद्यार्थ्यांच्या काही चुका होत असतील तर आपलं अध्यापन पद्धती काही चुकत आहे का किंवा आपल्याकडून काही चुकत आहे का किंवा विद्यार्थ्यांच्या त्या चुका कशा प्रकारे कमी होतील, तर यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या विचार करण्यासाठी एक वाव देणारे शैक्षणिक बाब म्हणून त्या चुकांकडे पाहावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. कारण या ठिकाणी आपण त्या चुकांकडे एक बोधात्मक दृष्टिकोनातून पाहत आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न नंबर पुढचा आहे, दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे टिंबटिंब होय. लक्षपूर्वक ऐकणे, संयमपूर्वक ऐकणे, शिस्तशीर ऐकणे, सुधारणा करण्याच्या भूमिकेतून ऐकणे. दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे खालीलपैकी काय? दक्षतापूर्वक ऐकण्याचा अर्थ खालीलपैकी नेमका काय होईल? तर पहा, दक्षतापूर्वक ऐकणं म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं, ध्यानपूर्वक ऐकणे, यालाच म्हणायचं पहा लक्षपूर्वक ऐकणे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, पहा मूक वाचनाने वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा सर्वात कमी लाभ होतो? म्हणजे जर मूक वाचन केलं तर त्या मूक वाचनाने त्या वाचकाला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा कमी लाभ होईल किंवा लाभच होणार नाही. आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या ठिकाणी पुढील व्हिडिओमधून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण अध्यापन शास्त्राचे 15 प्रश्न, व्याकरणावरचे 5 प्रश्न, एकूण 20 प्रश्न या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासह पाहिले आहेत. त्या प्रश्नामध्ये पहा टॅग वर्डचा वापर केला आहे. त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपण कशा प्रकारे द्यायचे आहेत, टॅग वर्ड्स कशा प्रकारे शोधायचे, टॅग वर्ड्स कोणकोणते आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. डिटेलमध्ये एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपण याच्यावरती बनवणार आहोत. तर पहा अशा प्रकारे एकूण 20 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.